आपल्या समाजामध्ये आपण ऋतुशांती हा एक प्रकार असतो. ऋतुशांती म्हणजे काय असतं, तर ऋतुशांती नावाचा एक धार्मिक विधी केला जातो. या प्रथेबद्दल समाजामध्ये एक वाक्यता आढळत नाही. असे का? याचा अभ्यास केला असता माझ्या निदर्शनास आलेल्या काही गोष्टी मी तुम्हाला एका गाण्यातून ही प्रथा ऐकून घ्या. प्रमिला छंदमध्ये ते गाणं दिलेलं आहे. तर आता हे अनुवंशिक असतं, आहे की नाही? आपण म्हणतो अनुवंशिक काय असतं, तर आपण या ऋतुशांतीबद्दल बोलत आहोत. ऋतुशांती ही मासिक पाळीबद्दल दिलेलं असतं. त्याच्यामुळे वंशाच्या लोकांचे प्राबल्य असलेल्या आंध्र प्रदेशात, तेलंगणा या दाक्षिणात्य राज्यामध्ये ऋतुशांती ही प्रथा पेंडामणीची पंडंगा या नावाने ओळखली जाते. हा सोहळा 5-7 दिवस चालतो. मुलीला वेगवेगळ्या खोलीत ठेवून मंगलस्नान केले जाते आणि साडी नेसवली जाते. कर्नाटकात या दाक्षिणात्य राज्यात ऋतुशांती ही प्रथा ऋतुकला, संस्कार, लंगा दावणी या नावाने ओळखली जाते. मुलीला पहिल्यांदा हाफ साडी, लंगा दावणी नेसवली जाते. केरळमध्ये थिरकल्लूनम या नावाने ओळखली जाते. ऋतुशांती ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि ती मुलीला पाळीच्या शारीरिक मानसिक बदलांसाठी तयार करते. आजकाल काही कुटुंबात ही साध्या स्वरूपात साजरी केली जाते किंवा पूर्णपणे नाकारलीही जाते. म्हणूनच आपण आज बघणार आहोत की मुलीच्या बालपणातून स्त्रीत्वाकडे होणाऱ्या संक्रमणाचे प्रतीक म्हणजे ऋतुशांती. या प्रथेत मुली पुष्पवतीचे शुद्धीकरण करून तिला संरक्षण आणि आशीर्वाद दिले जातात. नकारात्मक ऊर्जा किंवा दोष दूर करण्यासाठी पूजा केली जाते, जेणेकरून मुलीचे भविष्य सुखी आणि निरोगी राहील. ऋतुशांती ही रीत मुख्यतः दक्षिण भारतीय ब्राह्मण किंवा इतर समुदायात प्रचलित आहे आणि ती 5व्या, 9व्या किंवा 11व्या दिवशी केली जाते. मुख्यतः विधी आणि रीत खालीलप्रमाणे: पुण्याह वाचन, पाण्याला मंत्र्यांनी शुद्ध करून कलश पूजा आणि गणपती पूजा केली जाते. प्रोक्षण, शुद्ध केलेले पाणी मुलीवर आणि आजूबाजूला शिंपडले जाते. होम आणि शांती, जर जन्मकुंडलीत दोष असेल तर भुवनेश्वरी शांती होम, नवग्रह शांती आणि नक्षत्र शांती केली जाते. अभिषेक आणि स्नान, मुलीला हळदी कुंकू लावून स्नान घातले जाते. उपहार आणि उत्सव, कुटुंबीय नातेवाईक जमतात. मुलीला नवीन कपडे, अर्धसाडी किंवा हाफसाडी, दागिने, भेटवस्तू दिल्या जातात. जेवण आणि उत्सव असतो. अशा प्रकारे आपण ही ऋतुशांतीचा कार्यक्रम करत असतो. प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक याच्यात वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. ऋतुशांती ही रीत प्राचीन काळापासून चालत आली आहे. म्हणूनच आपल्यालाही पुढे न्यायची की नाही, कोण काय म्हणतं, कोण काय नाही, ही केली जाते की नाही. म्हणूनच आपण आज या ऋतुशांतीचे माझे 2-3 व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघा. तुम्हाला कसे वाटले ते सांगा. ऋतुशांतीविषयी अशी अगदी छान मस्त नियमाने गाणी टाकलेली आहेत. हा विधी टाळायचा की मुख्य टाळायचे, काय करायचं काय नाही, याच्यामध्ये साजरे करावयाचे केव्हा सकारात्मक विधी. काही भागात शक्ती उपासना करणाऱ्या समुदायात मासिक पाळीला पावित्र्य आणि सर्जनशील शक्तीचे प्रतीक मानले जाते. पहिली पाळी रजस्वला संस्कार किंवा ऋतुकाला दक्षिण भारत, केरळ, तामिळनाडू, आसाम, मणिपूर इत्यादी ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. मुलीला अभिषेक, नवीन कपडे, वस्तू दिल्या जातात. तिला देवीप्रमाणे पूजले जाते. अंबुबाणी मेळा, कामाख्या मंदिर, आसाम. देवी कामाख्याला पाळी येते असे मानले जाते. 3-4 दिवस बंद ठेवले जाते. नंतर उत्सव साजरा होतो. यात पाळीला सर्जनशीलता आणि पृथ्वीच्या सुप्ततेचे प्रतीक मानले जाते. अशी ही ऋतुशांतीची मी भरपूर गाणी दिलेली आहेत. ते आहे हा प्रकार आपल्याला कुठे आणि कसा, अगदी वेगवेगळ्या भागामध्ये नियम आणि हे सगळं दिलेलं आहे. हे नियम प्राचीन काळात
महिलांना विश्रांती आणि आरोग्यासाठी असू शकतात, परंतु आज अनेक ठिकाणी ते बदलत आहेत. काही स्त्रिया हे पाळतात तर काही नाकारतात. हे वैयक्तिक श्रद्धा आणि कुटुंब परंपरेवर अवलंबून आहे. म्हणूनच आपण आज हा विषय घेऊन थोडंसं मनातलं आणि प्रत्येकाच्या मनात किंतु परंतु असतो तो काढायचा होता. म्हणूनच हा थोडासा विषय पण हा केला गेला पाहिजे. त्या निमित्ताने सासर माहेरची माणसं एकत्र येतात. नव्या नवरीला सासरी आल्यानंतर माझ्या माहेरची सुद्धा इथं आली आणि त्याच्यातले ते गाणं पहिल्या ग दिवशी दिवस पुसावाचं उखट ग दिवस पुसावाचं उखट, हे गाणं मी प्रमिला छंदमध्ये दिलेलं आहे. ते ऐका आणि मला सांगा कसं वाटलं. यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला छंद. संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला छंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. कुठे कुठे गेले तेही मला कळू दे. कसा वाटला ते सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडलं ती आपल्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर.